नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कुरळप ग्रामस्थांचा शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, रद्द करण्याची प्रशासनाकडे मागणी. वाळवा तालुक्यातील कुरळप गावात प्रस्तावित पवनार ते पत्रादेवी नागपूर गोवा महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर करून सदर महामार्ग तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिसूचनेनुसार हा महामार्ग कुरळप गावाच्या हद्दीतून जाणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती, जलस्रोत आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामस्थांच्या मते वाळवा तालुक्यातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असून त्यांचे मुख्य उत्पन्न शेतीवर अवलंबून आहे. परिसरातील शेती बागायती स्वरूपाची असून सहकारी पाणीपुरवठा योजनांमुळे जमीन ओलिताखाली आली आहे. मात्र प्रस्तावित महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होण्याचा धोका निर्माण झालाय. विहिरी, बोरवेल यासारखे जलस्रोत नष्ट होण्याची शक्यता असून त्यामुळे उपजीविकेचा प्रश्न गंभीर होणार आहे. याशिवाय साखर उद्योग आणि दुग्ध व्यवसायावरही या प्रकल्पाचा मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. कृष्णा व वारणा नदीकाठच्या भागात दरवर्षी पूरस्थिती निर्माण होत असते. महामार्गामुळे पाण्याचा निचरा अडथळ्याला जाऊन सुपीक जमीन पाण्याखाली जाण्याचा धोका असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. कुरळप गावातील अनेक शेतकऱ्यांनी चांदोली धरण पुनर्वसनासाठी यापूर्वी जमिनी गमावल्या आहेत. उर्वरित जमिनीही महामार्गासाठी संपादित झाल्यास शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते अशी भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे सामाजिक अस्थिरता वाढण्यासह गुन्हेगारीतही वाढ होण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली आहे. दरम्यान महामार्गाचा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा, अन्यथा आंदोलन व सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा कुरळप ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. आमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.